जय जय गुरुंदा, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आता आम्ही सगळेजण उठलेलो आहे आणि मी आणि माझी मम्मी आणि माझी दीदी पित आहे आता चहा. ब्लॅक टी पितो आम्ही. दुधाचा चहा आवडत नाही माझ्या मम्मीला. आणि माझी दीदी बनवत आहे आता. काय बनवतात की दीदी? तर माझी दीदी बनवत आहे मॅगी. सकाळी सकाळी आम्ही चहा पितो, पण माझी दीदी सकाळीच मॅगी खाते कारण की तिला आवडतं ना, तर त्यामुळे ती खाते. आणि तिचा गोल्डी बघा, तिच्या साईडलाच राहतो नेहमी. कधी बी बघा तुम्ही, कोणत्याही ब्लॉगमध्ये बघा आला इकडे. थोडीशी मॅगी खाऊन बघतो माझ्या दीदीनं कशी बनवली आहे, बघतो आता कशी झाली आहे. मस्त केलेली दीदीने. मी टेस्ट करायची होती ना मला, तर मी थोडीशी घेतली बघा कशात घेतली. वाटीमध्ये घेऊन बघली टेस्टिंगमध्ये खाण्यासाठी कशी झाली. तर माझी मम्मी चालली आता गावामध्ये. तर माझ्या मम्मीच्या गळ्यामध्ये जी पोत होती ना, तर ती पोत खूप फिट झाली होती गळ्यामध्ये, तर असा काचा पडलेला आहे मम्मीच्या गळ्याला. तर माझ्या मम्मीला जायचं होतं सोन्याच्या दुकानमध्ये, तर ते आता पोत जे आहे ना ते थोडी ढिल्ली करणार आहे ना. ढिल्लीच करशील ना. तर बघा ही पोत आहे ती, म्हणजे गळ्यामध्ये खूप फिट झाली होती माझ्या मम्मीच्या. आणि सोबत माझी दीदी पण चालली आहे ना. दीदी तू पण निघाली का? तर माझी दीदी पण चालली आहे. बोल ना, काय बोलायचं? चालूच आहे व्हिडिओ, चालू आहे. तर आता आम्ही चालली मम्मीसोबत सोनाराच्या दुकानामध्ये. तुम्हाला पण घेऊन जातो सोनाराच्या दुकानात. पोट आहे ना फिट आहे, थोडी ढिल्ली करून आणतो म्हटलं मी. फिट झालेली आधी गळ्यात घातली की एकदमच ते फिट उडवली म्हटलं, थोडी ढिल्ली करून आणतो मग. जा ना मग, जरा लवकर येतो घरी. फक्त कसं आहे, आभाळ वगैरे आलेलं आहे, तर पाऊस वगैरे नाही आला पाहिजे ना. जरा दोघी माझी मम्मीनी माझी दीदीनं ओले होती ना. का माझी मम्मी आणि माझी दीदी गेले. ते जरा त्रास होत होता माझ्या मम्मीला पोतीचा गळ्यामध्ये. म्हणजे फिट झाल्यावरती कसं असं वाटतं तसं गळात दाबत आहे आपला. तर आता माझी मम्मी गेलेली आहे, तर बघू आता किती लवकर येतात. सोनारच्या दुकानामध्ये गेल्यावर ना जरासा तर टाईम होणारच आहे, कारण की पोत जे गाठा लागते ना थोडा टाईमच लागतो. तर बघू आता माझी मम्मीची पोत गाठून माझी मम्मी कितीपर्यंत म्हणजे किती टाईमात येते. पाऊस वगैरेचा मोसम आहे, तर असं वाटते की लवकर झाली पाहिजे घरी. मी गाडी घेऊन गेलो असतो, पण माझी मम्मी बोलत होती की नको, आम्ही पायीच जातो. तर बघू आता. आणि मोसम बघा बाहेरचा, खूप ऊन आहे आता. कुठं ऊन आहे आणि इकडं आभाळ पण दिसते. तर मी आलो आहे घरामधून. आमच्या इकडे पेरणं चालू आहे बघा, इकडे पेरणं करतात. आणि हे दोघं जण कॉलेजला चालले आता 11वीला दहीगाव. पावसाळा लागलेला आहे ना आता, तर आमच्याकडे करतात पेरणी. आमच्या ना एकदम घराच्या पाठीच वावर आहे. आतापर्यंत ती जागा पडलेली होती, पण त्यांनी यावर्षीच आता पेरणं चालू केलं आहे. पराठी पेरत आहेत ते आहे पराठी पेरत आहेत ते. आणि आमचा गोल्डी बघा चुपचाप बिचारा बसून आहे, माझ्या दीदीची वाट बघत आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा की गाणं कोणचं आहे. जर हे गाणं तुम्ही ओळखलं असेल ना, तर मला नक्की कमेंट करून सांगा की ते गाणं कोणचं आहे. आणि माझे आजोबा पण गेलेले आहेत आता बघायला आहे बघा. माझे आजोबा इकडून बघत आहेत. त्यांची पेरणी इकडे चालू आहे. आम्ही चाललो आता घरी. सगळं आम्ही सामान घेतलं आहे, तर आम्ही चाललो आता घरी. किती वाजले आता? 11 वाजले. आम्ही गेलो 9ला आणि 11ला गावामध्ये नळ आले, पण आमचे अजून आले नाही. बघूया. हा बघा काय बघतो.
तर मी आलेलो आहे आता आंघोळ करून आल्यावर ना एक अलगच फिलिंग येते, एकदम थंड फील होते पूर्ण. एवढं गरम होत होतं ना आतापर्यंत मला. एक तर आमच्या गावामध्ये अशी प्रॉब्लेम आहे, रोज लाईन जाते. एक दिवस पण असा येत नाही की ज्या दिवशी लाईन जाणार नाही. म्हणून मी सकाळीच उठतो लवकर, म्हणजे तरी मी उठतो 7 वाजता. तर मी उठायच्या पहिले ना माझे पप्पा अगोदरच माझा मोबाईल चार्जिंगला करून घेतात आणि 100% झाल्यावर काढतात. केस खूप वाढलेले आहेत, विचार चालू आहेत की केस कापून टाकू, पण नाही, असे मोठेच केस मस्त वाटतात, असे गेले लगेच की चांगले दिसतात. आता वाजलेले आहेत तरी आता किती वाजले, आता वाजलेले आहेत 12 वाजलेले आहेत आता. आणि माझी मम्मी आणि माझी दीदी करतात जेवण. तर मला तर काही भूक नाही आता. मी आता असंच, केस बघा किती मस्त दिसत आहेत माझे. मी ब्लॉगिंगमध्ये का चांगला बोलतो का एकदम शुद्ध वाटतो का बोलणारा? आमच्या ग्रामीणमधली भाषा वेगळी आहे बरं, पण आम्ही ना एकदम चांगलं बोलतो. जर तुम्ही माझ्या गावातली भाषा जर ऐकली ना तर तुम्ही हसाल. तर पावसाळा लागलेला आहे आता. आमच्या इकडचे जेवढे पण शेत आहेत ना तेवढ्या इकडे पण आता पेरणी चालू झालेलं आहे. तर माझी आंघोळ झालेली आहे आणि मी तयार करून रेडी आहे. आता बाहेर जायचं आहे मला, गोल्डीसाठी टमाटर आणायचे आहे. तर भेटतो तुम्हाला आता मी दुकानमध्ये जाऊन. बाहेर ऊन खूप झालेली आहे बघा. आता तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो ऊन किती आमच्या इकडे. तर मी गेलो होतो टमाटर आणायला, पण भाजीवाला ना बाहेरगावी गेला होता, तर त्याच्यामुळे काही टमाटर भेटले नाही. तर मी आता घरी परत आलो. तर आमचं जेवण झालेलं आहे आता करून. आणि आज गावचं वातावरण जरा वेगळंच आहे, ऊन पण आहे आणि हवा पण आहे, पण आज पाऊस नाही आहे. तर जरा बरं वाटत आहे, पण काही बरं नाही. ऊन जास्तच आहे बघा इकडे. ऊन किती झाली आता खाली. आणि मोसम बघा आजचा किती मस्त दिसतो. आणि माझी दीदी काढते आता. काय काढतात की दीदी, तू काय काढतात? नेल्स काढत आहे, नेल्स. आणि माझी मम्मी इकडे उन्हामध्ये बसून भांडे घासत आहे बाहेर. तुमच्या इकडे ना आता एवढी ऊन आहे ना, पण माझी मम्मीने एवढ्या उन्हामध्ये भांडे घासत आहे. मला हे पण नाही समजत की माझ्या मम्मीला ऊन लागते का नाही लागत. एवढी पहिलेच गरम होत आहे आणि तेवढ्या गरमीत माझी मम्मी ना भांडे घासत आहे बाहेर. कसंच भांडे घासत असेल माझी मम्मी, काही समजत नाही. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि माझे पप्पा पण आलेले आहेत. आम्ही चहा वगैरे पिऊन बसलो आहे. तर आता माझे पप्पा बाहेर काम करत आहे, तर मी पण आता थोडंसं पप्पाला हेल्प करणार आहे. तर आता आपण जाऊया बाहेर काम करायसाठी. तर माझे पप्पा ना इकडे करत आहेत साफसफाई. पप्पा तुम्ही काय करता इथं? साफसफाई करत आहो. ये तू पण ये, मला हेल्प करू लाग. बघा माझी दीदी पण माझ्या पाठीच आली आहे. तर मी आता माझ्या पप्पाला थोडीशी मदत करू लागणार आहे. तर तुम्ही आता आम्हाला बघा कसं वर्कआउट करतो आम्ही इकडं. वाजले संध्याकाळची 7 आणि आम्ही बसलेलो आहे मस्तपैकी बाहेर. आणि माझे पप्पा, मम्मी आणि माझा भाऊ बघा काय काम करतात. मी दाखवते तुम्हाला. हे बघा
आपण शुद्ध ठरवतो मी. माझी मम्मी आहे, पप्पा खाली बसले. आपण जायचं. माझे पप्पा खूपच काम करतात. पप्पाला काम करायला खूपच आवडते. माझी मम्मी दुप्पट केला आणि असं वाटतं की हिवाळाच लागला आहे ना धुपट पाऊस. सकाळी तर कितीही असते बरं बाहेर. सकाळचं वातावरण असं वाटतं सकाळ दिवस निघाला आणि दिवस सकाळचाही आहे. आमचं काम झालं आहे पूर्ण. आम्हाला ना पूर्ण 1 तास लागला पप्पाला आणि मला. तर आता वाजलेल्या संध्याकाळचे पूर्ण वाजलेल्या 7:30 म्हणजे 7:45पर्यंत टाईम झालेला आहे. आणि आता आम्ही लावलेले पूर्ण घरात लाईट लावले, कारण की अंधार दिसत होता ना, तर ब्लॉगिंगसाठी आम्हाला प्रॉब्लेम नाही झाली पाहिजे. तर मी 4 लाईट लावलेले आहेत घरात. आणि माझी मम्मी करते आता पूजा. संत गुणवंत महाराज की जय. मम्मीनी बनवले उसळ, मी घेतली चपाती आणि कांदा आणि सोयाबीनची वडी. तर आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब लवकर करा. मला समोर घेऊन चला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.